स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 27 जुलै रोजी तोफखाना व गोळीबारची प्रात्यक्षिके. नाशिक तालुक्यातील ग्रामस्थांनी तोफांच्या मारा रेषेत न जाण्याचं आवाहन. जनरल स्टाफ ऑफिसर मुख्यालय तोफखाना स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली कॅम्प यांच्यातर्फे अधिसूचित झेड सेक्टरमध्ये सोमवार 27 जुलै 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिवंत दारुगोळ्यांचा वापर करून तोफखान्याची व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. या गोळीबाराच्या सरावामुळे संबंधित तोफांच्या मारा रेषेत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी या परिसरात जाऊ नये असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. या महसुली गावांच्या हद्दीतील काही भागात तोफांच्या माऱ्याच्या रेषेत येत आहेत. त्यांची नावे अशी: नाशिक तालुका दाडेगाव 9327, शिंगवे बहुला 9525, वडनेर 9628, पिंपळगाव खांब 9428 हा विशिष्ट भाग धोक्याचा आहे. याबाबत संबंधित गावांना यापूर्वीच दवंडीने कळवण्यात आले आहे. युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम 1938 चे कलम 10(2) अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार वरील दिवशी आणि ठरवलेल्या वेळी 27 जुलै 2026 सकाळी 8 ते दुपारी 16 वाजता कोणत्याही व्यक्तीने सदर धोक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, कोणास जाऊ देऊ नये. तसेच आपली पाळीव जनावरे त्या क्षेत्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यास किंवा सूचनेचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. कलम 12 नुसार दंडनीय अपराध. तसेच नियम मोडून प्रवेश केल्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असंही अप्पर जिल्हा दंडाधिकारी श्री राजपूत यांनी म्हटलं आहे.